आजी याच्यापेक्षा खूप मोठं ठम बनवायची. पहिले सगळे आवडीने खायची, पण आता कोण जास्त एवढं खात नाही. त्याच्यामुळं आजीने असं छोटासा बनवला आहे आणि हे कट केल्यावर तो अजून कमी होणार आहे. गुड मॉर्निंग. बाहेर खूप सगळं ऊन पडले आणि आज मी उकडणार आहे ठम, कारण की त्या दिवशीच विजा झाल्या आणि हा ठम तिसऱ्या दिवशी उकडतात, दुसऱ्या दिवशी नाही उकडत. तर आता मी याला पूर्ण कट करून घेणार आहे. आवडतो का उकडलेला ठम खायला? आणि कोणाकोणाला हा उकडलेला ठम खायला आवडतो. गूळ घालून, गूळ आणि तूप घालून खूप छान लागतो. बघा माझ्याकडे काय वेळी, सगळेजण आजकाल सुरी वापरतात, पण मला हे वेळीच बरे पडते. ही माझ्या आजीची विळी आहे, खूप जुनी, आणि मी कट करायचं असेल तर ही विळीचाच वापर करते. आजी आली. आजी म्हटली कापू नको, किसून घे. आता किसून घ्यायचंय. किसून का बरं? मऊ होतो, चांगला होतो. मग तर किसू काय? तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल तर रेसिपी मिनी ब्लॉगवर नक्की बघा. आजी चालली अष्टरचं झाड लावायला, जे मम्मीला भेटलं होतं कांद्याचं रोप उपटताना. टोप कशाला? पाणी घेऊन कुरदळ बिदळ घेतली आजीने. टूप नाही घेतला. टोप पाण्याला काय मानते? कुठं चालली लावायला? मला वाटलं इथे लावते. एवढं पाणी बास ना, येईल का तिथं चांगलं? खाली बस, शिरात मध्ये टोमॅटो आले ते छोटे छोटे आले, त्याच्याच बाजूला लावून देऊयात. जोर जोर नाही त्याला. इथे दगड आहे का? हा तर दगड इकडे घे. होल आहे. बरं मोठं आळ बस, तिथं खत टाकायचे. मला लय फुले येते. तिकडे पण काम टाकू. अगं इथं काहीतरी कशाच तरी घर आहे. आजी ने मुझे बोला है शेणखत ला दो, तो अभी मैं जा रही हूँ शेणखत लाने. ओके रेड्यात. लालू काय करतोय इथं? लालू कसं बघतोय लगेच. लालू भरपूर खत आणि भरपूर पाणी टाकलंय. चांगले आहे इथं. चल हळूचे वर काय वर लागल. ए घुंगरू, चारा आहे तो. चारा खाली ते बघ, तिथे चारा आहे बघ, तिथे बघ. लालूला थोडी बाजरी आणली मी खायला. बाजरी नाही, गहू आणि थोडीशी बाजरी आहे. घर नाही बाजरी आणि तांदूळ. आप्पा चाललेत गवत आणायला. आणि इथे बघा माझं काय चाललंय. माझं अचानक ठरलं की मसाले भात करायचंय, म्हणून म्हटलं की आज आपण हिरव्या मिरचीचा मसाले भात करू. तसं मी कधी बनवत नाही, लाल तिखटच टाकते, पण आज हिरव्या मिरचीमध्ये बनवणार आहे. आणि हे तोंडडोळे आहे ते पण मी कट केले. कांद्याची पात पण कट केली. तोंडडोळे आम्ही कधी आणतच नाही, कारण की कोण खातच नाही, त्याच्यामुळे आम्ही ते आणत नाही. पण कोणीतरी दिलं होतं मानवाला, म्हणून मग मसाले भातामध्ये टाकले. आणि वाल पण होता, वाल आणि वाटाणा भात खूप छान होतो. मी नेहमी भात करताना हे असं सगळं मटेरियल एकत्र केलं ना, मग मला असं वाटतं हे चपातीसोबतच खावं. किती भारी दिसतंय ते मिक्स व्हेज. मी करते, पण मला माहीत नाही कसं होणार आहे, कारण की बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदाच ॲड केल्यात. आणि आम्ही दररोज वापरायचे तांदूळ हे निवडून ठेवतो, आणि माझ्या दीदीने हे आम्हाला तांदूळ दिले होते काल, आणि मी डायरेक्ट त्याच्यामध्ये पाणी टाकलं. आता जर एखादा खडा दाताखाली आला तर मग काही खरं नाही. दिसायला तर खूप भारी दिसतो आहे, असा कलर राहिला हिरवा. उकड पूर्ण. या मसाले भात खाल्ल्याशिवाय ते कोशिंबीर पण बनवली. इथे आजीचं काय चाललंय बघूया. खायला शेंगा फोडत देत का? बियाला कुठं लावायचं? आज लय थंडी वाजते, पण आज थंडीच जरा.
ते आपण या कोवावरच लावायचं. खरं दोन ते पण बाजूला काढतील ते. आम्ही सकाळी लावलेलं झाड लावलं नाही, खाऊन टाकलं. आणि ते कसं सुकून गेलंय उन्हाने. उद्या टवटवीत झालं असतं पण लाल्याने खाल्लंय. आजीने काही जुगाड केलंय. आम्ही पूर्ण तुराट्याच्या काडीने पॅक करून ठेवले, पण आता राहिले तरी ठीक.